जेव्हा मी सदस्यांशी बोलत असते तेव्हा त्या सर्वांची एकाच इच्छा असते, ते सर्व जास्त प्रेम देण्यात सक्षम होण्यासाठी, सुवार्तेचे पुष्कळ चांगले फळ उत्पन्न करण्यासाठी आणि स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करण्यास सुंदरपणे बदलण्यासाठी मागतात. जसे की परमेश्वर प्रेम आहे म्हणून परमेश्वराची संतान देखील प्रेम आहे. अशा प्रकारे ते फक्त स्वतःसाठी चांगल्या गोष्टी मागत नाहीत, पण चांगल्या गोष्टींचा शोध करतात ज्या सर्व लोकांना आनंद देतात. ज्याप्रमाणे मुले आपल्या मातापित्यांप्रमाणे असतात, त्याचप्रमाणे परमेश्वराच्या संतानांनी परमेश्वराच्या सदृश प्रेमामध्ये नव्याने जन्म घेतला पाहिजे. परमेश्वराचे तुमच्यावरील प्रेम सर्वोच्च प्रेम आहे. ते त्यांच्या संतानांच्या जागी मरण पावले, जे स्वर्गामध्ये केलेल्या पापामुळे मरण्यायोग्य होते आणि सार्वकालिक मरणामध्ये प्रवेश करण्यास ठरलेले होते, आणि त्यांनी त्यांच्या मौल्यवान रक्ताने तुम्हाला वाचवले आहे. जसे की तुम्हाला त्यांच्या प्रेमाची जाणीव झाली आहे, म्हणून तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवू शकता आणि त्यांचे अनुकरण करून स्वर्गात जाऊ शकता. जसे की तुम्हाला परमेश्वराकडून सर्वात जास्त प्रेम मिळाले आहे, म्हणून तुम्ही आणखी काय मागू शकता. परमेश्वर म्हणतात, जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी. याचा अर्थ आहे की जसे परमेश्वराने तुम्हाला सार्वकालिक प्रेम दिले आहे, म्हणून तुम्ही इतरांकडून प्रेम प्राप्त करण्याची इच्छा नाही बाळगली पाहिजे, पण त्याऐवजी एकमेकांसोबत प्रेम वाटले पाहिजे. जेव्हा तुम्ही प्रेम करता आणि एकमेकांची काळजी घेता, तेव्हा तुम्ही आनंदी व्हाल आणि मग तुम्ही मोहात पडणार नाहीत. जेव्हा तुम्ही काही बोलता तेव्हा तुम्ही अगोदर विचार करता की इतरांना तुमच्या बोलण्याने वेदना, आनंद किंवा दुखापत होईल का. हे प्रेम आहे. परमेश्वरावर विश्वास ठेवण्यापूर्वी तुम्ही ते सर्व काही बोललात जे तुम्हाला बोलण्याची इच्छा होती, पण आता तुम्ही परमेश्वराच्या वचनानुसार नेहमी स्वतः आधी इतरांबद्दल विचार केला पाहिजे. एकमेकांवर प्रेम करणे म्हणजे नव्याने जन्म घेणे आहे. नवीन जन्म घेण्यासाठी तुमच्याकडे ख्रिस्ताचे अंतःकरण असले पाहिजे. ते सुंदर आणि चांगले आहेत. त्यांनी पाप्यांसाठी प्रार्थना केली आणि त्यांच्यासाठी स्वतःचे बलिदान दिले. प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे. प्रीती हेवा करत नाही. प्रीती बढाई मारत नाही, फुगत नाही. ती गैरशिस्त वागत नाही. प्रीती स्वार्थ पाहत नाही, अगोदर इतरांचा विचार करते. तुम्ही तुमच्या बोलण्यात, वागण्यात आणि प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वराच्या पुत्र आणि कन्यांसारखे होऊन जगाचे मीठ आणि प्रकाश झाले पाहिजे. स्वार्थी अंतःकरणाला प्रेमात बदलणे कठीण आहे. जसे की जे कठीण आहे ते तुम्ही करत आहात, म्हणून तुम्हाला खूप जास्त आशीर्वाद मिळतात. प्रेषित पौलाने म्हटले, मी दररोज मरतो. शरीर मेले असे नव्हते, पण त्याने अहंकार आणि जगाच्या इच्छांना मारून टाकले. असे यामुळे आहे कारण की जेव्हा तुमचा पापी स्वभाव मरतो, फक्त तेव्हाच ख्रिस्त तुमच्यामध्ये कार्य करू शकतात आणि तुमच्याद्वारे प्रेम वाटू शकतात. आपण खरे प्रेम म्हणजे वल्हांडण सामायिक करत आहोत, जो आपल्याला सार्वकालिक जीवन देतो. अशा प्रकारच्या प्रेमाला वाटण्यासाठी तुमच्याकडे एक सुंदर अंतःकरण असले पाहिजे, सुंदर गोष्टी केल्या पाहिजेत, सुंदर भाषेचा वापर केला पाहिजे आणि आपल्या गरजू शेजाऱ्यांचे चांगले केले पाहिजे. प्रेमाला आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही वारंवार प्रेम करता आणि प्रेम देता, तेव्हा ही एक सवय बनते. जेव्हा तुम्ही प्रार्थना करता आणि ती आचरणात आणता, तेव्हा परमेश्वर तुमच्या प्रयत्नांना पाहतात आणि तुम्हाला परमेश्वराच्या सुंदर संतानांमध्ये बदलतात. सुवार्तेला एक चांगले दुःख म्हटले जाते कारण की तुम्ही स्वर्गामध्ये गौरव प्राप्त करण्यासाठी दुःख सहन करता. चांगले कार्य करण्यासाठी त्रास सहन करणाऱ्यांची नावे प्रकाशतात. तुम्ही आत्मिक स्वातंत्र्य सैनिक आहात, जे स्वर्गातून हरवलेल्यांना शोधण्यासाठी आणि स्वर्गाच्या राज्याला पुन्हा स्थापित करण्यासाठी शोमरोनात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत सुवार्तेचा प्रचार करतात. जे मरतील त्यांना वाचवणाऱ्यांचे पाय किती सुंदर असतील. जे आत्म्यांना नरकापासून स्वर्गाकडे घेऊन जाण्याचे दूतकार्य करतात, त्या तुम्हावर परमेश्वर किती प्रेम करतील. यामुळेच परमेश्वर म्हणतात की ते तुम्हाला राजकीय याजकगण बनवतील. जेथे नवीन सृष्टी सतत सुरू राहते अशा स्वर्गामध्ये नेहमी राहून देखील तुम्ही कधी थकणार नाहीत. निश्चितपणे या आपण स्वर्गात जाऊया, जेथे तुम्ही परमेश्वरासोबत एकाच मेजावर जेवू शकता आणि जेथे संपूर्ण आकाशगंगेमध्ये उत्सव सुरू असतात. जर तुम्ही परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवता आणि त्याला आचरणात आणता,
तर तुम्ही सुंदरपणे नव्याने जन्म घेऊ शकता. मला आशा आहे की तुम्ही स्वर्गीय परिवारातील सर्व सदस्यांना शोधाल जे अद्याप शोधण्यात आलेले नाहीत आणि त्यांना बदलाल, म्हणजे ते एकसोबत स्वर्गात प्रवेश करू शकतील.